आयोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस. बावनकुळेंसोबत चर्चेनंतरही बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावरती ठाम. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा. शिवसेना उभाटाचे नेते भास्कर जाधव यांचं मनसेला आवाहन. तर फडणवीस राज ठाकरे भेटीवरही जाधवांचा टोला. ॲपल आयपॅड अभावी ई कॅबिनेट कागदावरच. तातडीनं पुरवठा करण्यास कंपनीनं नकार दिल्यामुळे सरकारकडनं आदेश रद्द. सरकार नव्यानं निविदा मागवणार असल्याची माहिती. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक. अजित पवार घेणार कोरोना रुग्णसंख्येचा आढावा. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित. मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर राज्यातील इतर भागातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात. अपघातानंतर कार उलटल्यामुळे चालक गंभीर जखमी. मुंबईत गणेशोत्सवाचे वेध. लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न. लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास आजपासून सुरुवात. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक. विमान दुर्घटनेनंतर देखभाल आणि तांत्रिक स्थितीबाबत आढावा घेण्याबाबत चर्चा. बैठकीत घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवरती जोरदार पलटवार. इराणने इस्रायलवरती डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. तर इस्रायलनं हल्ले परतावून लावल्याचा केला दावा.